हे एवढं सुंदर मंदिर आहे तरी कुठे? जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर मी या रस्त्याच्या प्रेमात पडलो. तब्बल 210 पायऱ्या आणि 110 झाडांना हाय हॅलो बोलून फायनली मी पोहोचलो म्हातोबा देवाच्या मंदिरात. मंदिराला पाहता क्षणी माझे डोळे दिपावले. अगदी बघावं आणि बघतच राहावं असं या मंदिराचे दिसणार होते. अप्रतिम असे दगडी बांधकाम आणि सोबत तुळशी वृंदावन. तुळशी मातेचे दर्शन घेऊन मी थेट निघालो मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात. हात जोडून देवाला प्रार्थना केली, हे ची दान देगा देवा तुझा विसर न बाबा. जे दिलंय त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. मुख्य मंदिराच्या पाठीमागे श्री गुरुदत्ताचे व तसेच महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका टेकडीवर असून सभोवताली हिरवागार निसर्ग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता अतिशय सुंदर आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, कदाचित म्हणूनच मला मातोबा देवासोबतच सूर्यनारायणाचे सूर्यास्ताचे दर्शन झाले. तुम्हाला जर हिंजवडी व IT पार्कचा व्ह्यू पाहायचा असेल तर या मंदिराहून अतिशय सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. या मंदिराचा पूर्ण ब्लॉग लवकरच आपल्या YouTube चॅनलवर येईल. तोपर्यंत मी चहा घेतो, तुम्ही पण चहा घ्या. ओके. जय महाराष्ट्र.